इतकी जोशी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे एका भेटीची। या भेटीमुळे अर्थातच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, पण ही भेट राजकीय नेत्यांची असली तरी ती राजकीय नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय। राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची काल भेट झाली। या दोघांमध्ये चर्चा देखील झाली, पण या भेटीमागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसून आम्ही केवळ मुलाखतीसाठी भेटलो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शिवसेनेशी कुठल्याही चर्चेचं कारणच नाही, सत्ता स्थापनेच्या चर्चेचा प्रश्नही उद्भवत नाही, हे सरकार त्यांच्या चुकांमुळेच पडणार असंही ते पुढे म्हणाले। श्री संजय राऊतजी यांनी घोषित केलं होतं की मी देवेंद्र फडणवीस यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे आणि त्या संदर्भात त्यांचा फोन आल्यानंतर मी त्यांना सांगितलं की इंटरव्ह्यू मी जरूर देईन, परंतु माझ्या त्या संदर्भातल्या काही अटी शर्ती आहेत। हा अनएडिटेड असला पाहिजे, माझाही कॅमेरा त्या ठिकाणी राहील आणि मग आमचं ठरलं की त्या संदर्भात चर्चा करण्याकरता एकदा आपण बसलं पाहिजे आणि म्हणून आम्ही चर्चा करायला त्या ठिकाणी बसलो। त्यामध्ये आम्ही कुठली राजकीय चर्चा केलेली नाही। शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेची भाजपची कुठलीही चर्चा नाही, चर्चा करण्याचं कारणही नाही। आत्ता ज्या प्रकारे सरकारचं काम चाललं आहे, लोकांमध्ये खूप आक्रोश आहे आणि विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला जे काही चुकतं आहे त्याकरता धारेवर धरतो आणि मला विश्वास आहे की हे सरकार आपल्या स्वतःच्या कृतीने खाली कोसळेल। ते ज्यावेळेस कोसळेल त्यावेळेस आम्ही बघू, आम्हाला सरकार स्थापनेची कुठली घाई नाही। आणि याच मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, दोन राजकीय नेत्यांची भेट होते जे एकमेकांवर प्रचंड टीका करतायत आणि दोघंही जण म्हणतात की आमच्या भेटीचा उद्देश राजकीय नाहीये, तर मुलाखतीचाच फक्त उद्देश आहे। नेमकं या भेटीमागे दडलंय काय? कारण महामंडळ वाटपाच्या बैठकीत झालेल्या कुरबुरींचं पार्श्वभूमी सुद्धा याला आहे। केतकी महाविकास आघाडीतले महामंडळाचं वाटप असो किंवा इतर अन्य गोष्टी आहेत की ज्याच्यामधून तिन्ही पक्ष एकमेकांवर कायम दबाव ठेवताना दिसत आहेत। एका बाजूला कधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री स्वतः अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा बाहेर येतात, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार थेट उघड पद्धतीने सरकारच्या विरोधात भाष्य करतात। अनेक मंत्री, नितीन राऊत असतील किंवा इतर मंत्री असतील, ते देखील नाराजी व्यक्त करतात। मग अशा परिस्थितीमध्ये टीट फॉर टॅटचा जो राजकारणातला भाग असतो तसंच खेळण्याचा प्रकार शिवसेनेच्या माध्यमातून केला गेला आहे का, अशी चर्चा सुरू आहे। कारण की कालची भेट जर ती गुप्त भेट नव्हती तर त्याची बरोबर इन्फॉर्मेशन बाहेर कशी आली, ती भेट झाल्याचे दृश्य कसे आले, ही एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। दुसऱ्या बाजूला भाजपाला हे कळून चुकतंय की कदाचित आपला वापर केला जात आहे की काय, यामुळेच कदाचित भाजपाच्या वतीने सुद्धा थेट समोर खुलासे स्वरूपात भूमिका येत आहेत। पण कुठे ना कुठेतरी राजकारणात दोन राजकीय नेते एकत्रित भेटतात त्यावेळेस ते राजकारणातल्या चालू घडामोडी, आधीच्या घडामोडी आणि भविष्यात काही करू शकतो का याच्या चाचपणी करत असतात, त्याच्यावर चर्चा करत असतात। संजय राऊत यांनी ते खुल्या पद्धतीने मान्य केलेलं आहे की आपण चर्चा केली आहे, पण विरोधी पक्ष नेते फडणवीस मात्र हे एक पाऊल हातचा राखून या गोष्टीतलं वक्तव्य करतायत। दुसरीकडे स्पष्ट सांगतायत की आम्हाला भाजपला सरकार तयार करायची घाई नाही, या हे सरकार आपोआप पडेल। वारंवार याचं वक्तव्य करायचं कारण काय, असा एक प्रश्न वर्तुळात, राजकीय वर्तुळात चर्चा होते। पण या सगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये या भेटीमुळे अस्वस्थता वाढल्याची आणि सागर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या भेटीवर जे आणखी दोन पक्ष आहेत सत्तेतले, म्हणजे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, यांच्याकडून काही प्रतिक्रिया ऐकायला मिळाली आहे का? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टीकात्मक स्वरूपात याच्यावर भाष्य केलेलं आहे। ज्याप्रमाणे इतर लोकशाहीमध्ये राजकीय नेते एकमेकांना भेटतात तशीच ही भेट आहे आणि या भेटी दरम्यान मागील सरकारमध्ये अर्थात फडणवीस सरकार यांचं ज्यावेळेस होतं त्यावेळेस शिवसेनेशी कशा पद्धतीने वागले हेच कदाचित संजय राऊत यांनी या भेटीत सांगितल्याचं एक टोला मारलेला आहे। पण काँग्रेसलाही कुठेतरी मनाला लागलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं अधिकृत अशी प्रतिक्रिया येत नाही। या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील किंवा नवाब मलिक असतील यांच्याशी विचारणा केली, पण त्यांनी यावर भाष्य करण्याचं टाळलेलं आहे। जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये सुद्धा कुठेतरी अस्वस्थता आहे आणि एकमेकांचा दबाव वापरून स्वतःचं वर्चस्व अधिक वाढवण्याचा प्रयत्न देखील वारंवार केला जातोय, त्याचीच एक कृती असल्याचं एक बोललं जातं।
धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल. अर्थातच राजकीय चर्चांना मात्र यानंतर सुद्धा उधाण आलेलेच असणार आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी देखील आज पत्रकार परिषद घेतली आणि या भेटीबद्दल खुलासा केला. देवेंद्र फडणवीस यांची भेट ही गुप्त भेट मुळीच नव्हती. भेटीदरम्यान त्यांनी एक योजना समोर आणली आणि त्यांची जाहीर मुलाखत घ्यावी आणि यावरच चर्चा झाल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे. तर काल झालेल्या बैठकीत आम्ही गप्पा मारल्या आणि एकत्र जेवणही केलं असं सुद्धा संजय राऊत म्हणाले. त्यांनी एक अशी योजना समोर आणली आहे माझ्या की एक जाहीर मुलाखत, आता कोरोना असल्यामुळे गर्दी जमवता येत नाही पण एक जाहीर मुलाखत त्यांची मी घ्यावी देवेंद्र फडणवीस यांची, एक पत्रकार म्हणून, संपादक म्हणून आणि ते महाराष्ट्रातल्या एक राजकीय घडामोडीतले गेल्या काही दिवसातले साक्षीदार म्हणून एक मुलाखत घ्यावी अशी इच्छा होती. त्याच्यावर चर्चा केली मी त्यांच्याशी, गप्पा मारल्या आणि जेवलो सुद्धा एकत्र. अगदी गोपनीय पद्धतीनं जेवलो. हम हमेशा एक दूसरे से मिलने की संस्कार और संस्कृति महाराष्ट्र के राजनीति में है. जब हम बीजेपी के साथ थे तो मैं खुद जाकर पवार साहब को मिलता था. आज भी बीजेपी के बहुत से नेता पवार साहब से कम्युनिकेट करते हैं. ये क्या है उसमें? आज भी मोदी जी हो, अमित शाह साहब हो, पवार साहब से बहुत से विषय पर सलाह मशवरा करते हैं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भी आज भी प्रधानमंत्री मोदी जी को अपना नेता मानते हैं. मैं भी मानता हूँ. जिसके प्रधानमंत्री आहे ते सरकार सध्याची चाललेली व्यवस्था, ही व्यवस्था 5 वर्षासाठी आणि शरद पवार, माननीय शरद पवार किंवा दिल्लीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, अजित पवार, या सगळ्यांचं अत्यंत उत्तम प्रकारचं समन्वय आहे. राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात. शरद पवार साहेबांचं त्यांना उत्तम मार्गदर्शन असतं. आम्ही सगळे एकमेकांशी सहकार्य करतो. त्याच्यामुळे काही समीकरण वगैरे बदलणार नाही. आणि यानंतर आपण बघूयात इतर काही घडामोडी. ओबीसी समाजाच्या कोट्यात मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये, तसंच पेसा कायद्यामुळे बिगर आदिवासी लोकांवर अन्याय होतो याबाबत पुनर्विचार केला जावा, या 2 प्रमुख मागण्या राज्यपालांसमोर ओबीसी नेत्यांनी मांडल्यात. मी तुमच्या मागण्या राज्य सरकारकडे पाठवून आणि सरकारला त्यावर निर्णय घ्यायला सांगण्यात येईल असं राज्यपालांनी या शिष्टमंडळाला सांगितलंय. आणि यानंतरची बातमी आहे मोनिका मोरेबद्दलची. आपल्याला मोनिका मोरे आठवत असेल, 2014 मध्ये मोनिका मोरेनं रेल्वे अपघातात आपले दोन्ही हात गमावले होते आणि आता मोनिकाला हात परत मिळालेत. एका अवयवदात्यानं त्याचे हात दान केल्यानं मोनिकाला आता जणू पुनर्जन्म मिळालाय. परळमधल्या ग्लोबल रुग्णालयात एका अवयवदात्यानं हात दान केले होते. 4 आठवड्यांपूर्वी मोनिकावर शस्त्रक्रिया करून तिला हे हात बसवण्यात आलेत. जानेवारी 2014 मध्ये कॉलेजमधून कुर्ल्याला जाताना, आपल्या घरी जाताना मोनिका लोकलमधून पडली आणि त्यामध्ये तिचे दोन्ही हात गेले. त्यानंतर तिला कृत्रिम हात बसवण्यात आले होते, पण आता मात्र तिला हे मानवी हात मिळालेत. आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण झाल्याचं मोनिकाला वाटतंय. माझा ॲक्सिडेंट 2014 साली झाला. आता त्याला 5-6 वर्ष झाली. त्याच्यानंतर 2 वर्षाआधी मी ते म्हणजे डॉक्टर निलेश सातबाई यांनी मला बोलवलं. तेव्हा मी फॅमिलीसोबत आली, म्हणजे आईवडिलांसोबत. तेव्हा निलेश सातबाईंनी मला म्हणजे सगळं सांगितलं की इथे ट्रान्सप्लांटसाठी, हँड ट्रान्सप्लांटसाठी परमिशन भेटलेली आहे. तर तू म्हणजे विचार कर, तुझं आयुष्य पुढे चांगलं होईल, हे म्हणजे सगळं समजावून सांगितलं. त्याच्यानंतर माझे पप्पा रेडी झाले की हँड ट्रान्सप्लांट करायला. तेव्हा 2 वर्षाआधी मी नाव रजिस्टर केलेलं. तर 27 ऑगस्टला मला सरांचा फोन आला की तुला डोनर भेटलाय, तू रेडी आहेस का? म्हटलं हो सर, रेडी आहे मी. त्याच्यानंतर म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये आली. माझं सगळं म्हणजे चेकिंग झालं. मग 28 तारखेला माझं ऑपरेशन झालं. हँड ट्रान्सप्लांट सक्सेसफुली झालं आणि माझं आणि माझ्या पप्पांचं माझं आणि माझ्या पप्पांचं मी स्वप्न पूर्ण केलं. आता माझ्या पप्पांचं म्हणजे निधन झालंय. पण डॉक्टर निलेश सातबाई यांनी वडिलांसारखं मला म्हणजे खूप सांभाळलं, खूप म्हणजे माझी देखभाल घेतली.
आणि आता मोनिका पुन्हा नवी भरारी घ्यायला मात्र सज्ज झाली आहे. यानंतर पुढची बातमी बघूयात. नाशिकमध्ये MTDCच्या ग्रेप पार्क रिसॉर्टचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन झालं. उत्तर महाराष्ट्रातलं हे पहिलं सरकारी पर्यटन केंद्र म्हणून आता ओळखलं जातंय. गंगापूर धरणाला लागून असणाऱ्या 35 एकर जागेमध्ये हे रिसॉर्ट साकारण्यात आलंय. आज जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्तानं याचं उद्घाटन करण्यात आलंय. या रिसॉर्टमध्ये पंचतारांकित सुविधा सुद्धा देण्यात आल्या आहेत. आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर बघणार आहोत आणखी ही काही घडामोडी. आणि एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज बैठक होते. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात ही चर्चा होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची काल भेट घेतली आहे. जरी ते दोघं सांगत असले की ही मुलाखतीसाठी भेट आहे, तरी या भेटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी कशावर चर्चा होते याकडे बघणं खूप महत्त्वाचं आहे. पुढची एक विशेष बातमी बघूयात. कोरोना महामारीमध्ये भारतात बाईक रिपेअरिंग मेकॅनिकलचं जीवन सुद्धा अगदी अस्ताव्यस्त झालंय. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मेकॅनिक्स आपल्या कामावर परतलेत आणि त्यांना आता आपल्या मदतीची गरज आहे. हेच लक्षात ठेवून कॅस्ट्रॉल ॲक्टिव्हनं नेटवर्क 18 सोबत प्रोटेस्ट इंडिया इंजिन या नावानं पहिली मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी तुम्ही मिस कॉल देऊ शकता 7474003002 या नंबरवर आणि तुम्ही लॉग ऑन करू शकता www.protectindiaassign.com वर. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण आम्ही आठवण करून देतोय सगळ्या बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी, सगळ्या सविस्तर बातम्या पाहण्यासाठी तुम्ही नक्की भेट द्या आमच्या www.news18lokmat.com या वेबसाईटला.